नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पीएम विश्वकर्मा योजना याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। पीएम विश्वकर्मा योजना नेमकं काय आहे, ही योजना कोणत्या व्यक्तींसाठी कोणासाठी ही पात्रता राहणार आहे, यासाठी कोण कोण अर्ज करू शकतात आणि याचे फायदे काय राहणार आहेत याची आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत। तसेच यासाठी ऑनलाइन कशा प्रकारे करायचं आहे, म्हणजे कुठून करायचं आहे याची पण तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर यामध्ये जे तुम्हाला पीएम विश्वकर्मा ही जी योजना आहे, ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना होणार आहे। जसे की या ठिकाणी गवंडी, लोहार, सुतार असे जे कोणते वर्कर आहेत असंघटित क्षेत्रातील, त्या लोकांना ही योजना जे मिळणार आहे, हेच लोक या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात। तर याची आपण पात्रता काय राहणार आहे याची आपण एकदा तपासूया। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, या वेबसाईट वरती यायचंय। याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या वेबसाईट वरती येऊ शकता। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला अबाउट स्कीम मध्ये जायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया, जे की पात्रताची काय निकष आहेत या ठिकाणी तुम्हाला बघून घ्यायचे। तर यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसे की या ठिकाणी तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिली आहे, तर या ठिकाणी मी मराठीमध्ये कन्वर्ट करतो जेणेकरून समजण्यासाठी तुम्हाला इझी होईल। या ठिकाणी मराठी केल्यानंतर यामध्ये पाहू शकता तुम्ही पात्रता निकष जे असणार आहे, पात्रता निकष तुम्ही या ठिकाणी बघणार आहात। यामध्ये स्वयंरोजगाराचे जे पहिलं आहे, स्वयंरोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रात जसे की हात आणि साधनांनी काम करणारा, जसे की तुम्हाला सांगितलं लोहार, सुतार, गवंडी, सोनार असे जे कामगार असतील ते असंघटित क्षेत्रातील, ते या ठिकाणी तुम्हाला पात्र राहणार आहेत, ते नोंदणी या ठिकाणी करू शकतात। यामध्ये योजनेत नमूद केलेल्या 18 कुटुंब आधारित पारंपरिक व्यवसायापैकी एक कारागीर किंवा कारागीर पीएम विश्वकर्मा अंतर्गत नोंदणीसाठी पात्र असेल। या ठिकाणी जे काही असंघटित क्षेत्रातील कामगार असतील ते या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि त्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी पात्र असू शकतात। तर यामध्ये जे सेकंड जे ऑप्शन आहे, सेकंड पात्रता काय राहणार आहे, त्यांचं नोंदणीच्या तारखेला लाभार्थ्यांचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे। ओके, तर यामध्ये तिसरा जे राहणार आहे, लाभार्थी नोंदणीच्या तारखेला संबंधित व्यापारात गुंतलेला असावा आणि त्याचे स्वयंरोजगार व्यवसाय विकासासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या तत्सम क्रेडिट आधारित योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले नसावे। उदाहरणार्थ जसे की कोणते कर्ज घेतलेले असाल, मुद्रा असो, पीएमएजीपी, स्वयंनिधी या याच्यामधून जर गव्हर्नमेंटचा कोणता तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर या ठिकाणी तुम्ही यासाठी पात्रता राहणार नाहीये। या ठिकाणी काय म्हणते, कर्ज घेतलेले नसावे, तर या मागच्या 5 वर्षात। आणि जे चौथा जे आहे, योजनेअंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित असतील। तुमच्या संपूर्ण कुटुंबामधून तुमच्या राशन कार्ड मध्ये जे काही व्यक्ती असतील त्या एकाच व्यक्तींना याचा लाभ घेता येणार आहे। आणि या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पती, पत्नी, अविवाहित मुले यांचा समावेश असलेले कुटुंब असे परिभाषित केले आहे। आणि जे लास्ट ऑप्शन आहे 5वा, सरकारी सेवेत असलेली व्यक्ती किंवा त्यांचा कुटुंब या ठिकाणी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीयेत। म्हणजे एखाद्या कुटुंबात जर कोणता व्यक्ती सरकारी नोकरी करत असतील तर त्याला ही योजना जी आहे पात्रता राहणार नाही, त्यांनी ह्या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकत नाहीयेत। अशा प्रकारे याची पात्रता आहे। तर यामध्ये पात्रता कशा प्रकारे समजले असेल तर याची आपण संपूर्ण प्रोसेस यामध्ये जे असणार आहे, आपण या ठिकाणी फायदे जाणून घेऊया। पीएम विश्वकर्मा या योजनेचे फायदे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी कोणकोणते फायदे राहणार आहेत, तर यामध्ये तुम्हाला एक प्रमाणपत्र दिला जातो, जे की ओळखपत्र म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। आणि सेकंड जे आहे, तुम्हाला या ठिकाणी कौशल्य प्रदान करण्यासाठी एक प्रशिक्षण दिला जातो, जे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। कौशल्य पडताळणी, त्यानंतर 5 ते 7 दिवस अशा प्रकारे मूलभूत प्रशिक्षण, आणि तसेच या ठिकाणी इच्छुक उमेदवार 15 दिवस जे की प्रगत प्रशिक्षणासाठी या ठिकाणी नावनोंदणी करू शकतात। आणि तसेच या ठिकाणी प्रशिक्षण घेतले वेळेस या ठिकाणी 500 रुपये प्रतिदिन या ठिकाणी तुम्हाला वेतन देखील दिले जाणार आहे। आणि त्यानंतर हे जे तिसरं आहे, टूलकिट प्रोत्साहन, यामध्ये तुम्हाला तुमचे अवजारे किंवा साधनं घेण्यासाठी
तुम्हाला 15,000 रुपये शासनाकडून म्हणजे पीएम विश्वकर्मा या योजनेकडून 15,000 रुपये अनुदान म्हणून दिले जातील. आणि तसेच चौथा जे असणार आहे या ठिकाणी क्रेडिट सपोर्ट मध्ये तुम्हाला 1 लाख रुपये पर्यंतचा एक लोन दिला जाईल पहिल्या टप्प्यामध्ये, जे की तुम्हाला 5% व्याजाच्या दराने तुम्हाला 18 महिन्याच्या आत तुम्हाला परतफेड करावी लागणार आहे. या ठिकाणी ही परतफेड केल्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपये दिले जातील, जे की तुम्हाला 30 महिन्याच्या आत तुम्हाला परतफेड करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्रेडिट सिस्टीम म्हणजे लोन देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात आहे. त्यानंतर जर म्हटलात डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन केले जाते आणि तुमचा ई मार्केटिंग जसे की या ठिकाणी विपणन समर्थन मध्ये गुणवत्ता प्रमाणपत्र, ब्रँडिंग आणि जाहिरात अशा देखील या ठिकाणी तुम्हाला जे मदत केली जाते, जे की या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी 100 व्यवहारासाठी प्रति व्यवहार 1 रुपये मासिक या ठिकाणी जे तुम्हाला ब्रँडिंग करण्यासाठी, तुमचा व्यवसाय समोर प्रोत्साहन करण्यासाठी, मार्केटिंग करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मदत देखील केला जातो. अशा पद्धतीने याचे फायदे राहणार आहेत. तर यासाठी तुम्ही ऑनलाईन कुठून करू शकता, तर ऑनलाईन करण्यासाठी तुमच्या जवळील सीएससी सेंटर किंवा महाऑनलाईनच्या सेतू सुविधा सेंटरमध्ये जायचंय आणि त्या ठिकाणाहून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला जर तुमचे एक सीएससी व्हीएलई आहात तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, या ठिकाणी तुम्हाला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला सीएससी रजिस्ट्रेशन करून घ्यायची आहे. जसं आपण लॉग इन वरती क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला हे जे ऑप्शन दिला जाईल सीएससी रजिस्टरचा, यावरून तुम्हाला क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे, जे की रजिस्ट्रेशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला सीएससी लॉग इन करायची आहे आणि तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे, जसे की तुम्हाला या ठिकाणी टाकून दाखवतो. या ठिकाणी साइन इन केल्यानंतर यामध्ये जे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे सर्वप्रथम यामध्ये जे काय म्हणतंय, तुम्ही कोणते गव्हर्नमेंट एम्प्लॉईचे फॅमिलीमध्ये राहतात का, तर या ठिकाणी नो ठेवायचंय. त्यानंतर तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये कोणते लोन क्रेडिट वगैरे तुम्ही घेतलात का, जसे की पीएम एजीपी, मुद्रा, स्वयंनिधी अशा जे स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या, याच्यातून तुम्ही कर्ज वगैरे घेतलेले आहात का, तर या ठिकाणी घेतलेल्या नसतील तर या ठिकाणी नो करा आणि त्यानंतर कंटिन्यू या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हे व्हेरिफिकेशन म्हणजेच रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही कस्टमरचे असो किंवा या ठिकाणी तुम्ही जे अर्ज करू शकता. अशा प्रकारे या योजनेचे पात्रता राहणार आहे आणि तसेच याचे फायदे पण असणार आहेत आणि यामध्ये कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकता हे पण आपण बघितलो आहोत. यामध्ये जे तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करते वेळेस काही अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला असेल तर या ठिकाणी जे असणार आहे तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी ऍप्लिकंट बेनिफिशियरी लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला ज्यांचं तुम्ही करणार आहात, ज्यांचं तुम्ही पीएम विश्वकर्मा काढणार आहात, त्यांचं या ठिकाणी अर्ज करणार आहात, त्यांचा मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून सुद्धा या ठिकाणी जे इनकम्प्लीट फॉर्म आहे ते या ठिकाणाहून तुम्ही भरू शकता. अशा पद्धतीने जे आहे तुम्ही पीएम विश्वकर्मा या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करू शकता आणि याची पात्रता आणि फायदे याला समजला असेल तुम्हाला. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.